नमस्कार, श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी कांद्याची गोल भजी कशी करायची ते बघणार आहोत। नेहमीच आपण नॉर्मल भजी करतो, पण अशा पद्धतीची भजी एकदा तरी नक्की करून बघा। खूप छान लागतात आणि दिसायला काहीतरी वेगळं असल्यामुळं हे सर्वांना आवडेल आणि खूप मस्त लागतं खायला। तर अशी पद्धत वापरून आज आपल्याला मस्त अशी भजी कशी करायची ते बघायचं आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 2 मोठ्या आकाराचे असे कांदे घेतलेले आहे। थोडे कांदे मोठेच घ्यायचे। तर याचा खालचा बुडाचा भाग काढून टाकायचा आणि वरचा सुद्धा हा भाग काढून टाकायचा आहे आणि याची वरची साल सुद्धा काढून घ्यायची आहे। आणि हा कांदा असा ठेवून मस्त असा गोल आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर असा मस्त व्यवस्थित असा खालीपर्यंत सुरीने असा कापत न्यायचा, म्हणजे याचा गोल आकार येतो। कांदा घेताना जेवढा मोठा कांदा घेतला तेवढे मोठे याचे गोल आकार येतात। तर बघू शकता हा मस्त असा गोल आकार असा आलेला आहे। तर यामधला आपल्याला याची 2 लेयरमधला हा भाग असा काढून घ्यायचा आहे। तर अशा 2-2 लेयर आपल्याला याचे काढून घ्यायचे आहे। तर काही असे कांदे असतात, याला जोड कांदा म्हणतात। तर असे जोड कांदे सुद्धा यामध्ये आपल्याला वापरायचे आहे। तर आता याचे पूर्ण असे 2-2 भागामध्ये आपल्याला पूर्ण हे कांद्याची रिंग अशी काढून घ्यायची आहे। तर मी त्या दोन्ही कांद्याचे असे मस्त गोल गोल रिंगा करून घेतलेल्या आहे। हा कांदा बाजूला ठेवूया आणि आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे। त्यासाठी मी इथं 2 वाटी चणा डाळीचं बेसन घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला किंचित हळद घालायची आहे किंवा हळद नाही वापरली तरी चालू शकतं। अर्धा चमचा तिखट टाकायचं, अर्धा चमचा धना पावडर घेतली, अर्धा चमचा जिरा पावडर घ्यायची, 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, अर्धा चमचा कुटलेला लसूण घ्यायचा आहे, 3-4 हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या आणि कोथिंबीर घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सर्व आपल्याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे। भजी छान कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता। इथे मी तांदळाचं पीठ वापरलं नाही। तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून याचं मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर आता थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं, एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर जास्त गिठुळ्या यामध्ये होऊ शकतात। तर आपल्याला याच्या पूर्ण गाठी मोडून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर हवं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। यामध्ये किंचित असा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे छान असं बॅटर फुलल्या जातं आणि भजी पण आपली मस्त येतात। तर आता हे रिंग आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। तर आता हे बॅटरमध्ये असे मस्त रिंग बुडवून घ्यायचे आणि तेल गरम करायचं आणि त्या तेलामध्ये हे आपल्याला रिंग सोडून घ्यायचे आहे। तर आता हे आपण असे बुडवून घेऊया आणि इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। या तेलामध्ये आपल्याला हे रिंग असे सोडून द्यायचे आहे। आपल्याला ही भजी किंवा रिंग तळताना सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं, नंतर गॅस मध्यम करून घ्यायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला मस्त हे दोन्ही साईडनी छान असे तळून घ्यायचे आहे। तळताना याचा गॅस फुल ठेवायचा नाही, मध्यमच ठेवायचा, म्हणजे यामधला जो कांदा आहे तो पण छान असा तळला गेला पाहिजे। त्यासाठी मध्यम गॅसवर हे मस्त दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचे। तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व भजी आपल्याला तळून घ्यायची। नेहमी साधी भजी किंवा नॉर्मल भजी तुम्ही सुद्धा करू शकता। तर अशा पद्धतीची ही भजी खूप छान लागतात खायला। तर काहीतरी वेगळी डिझाईन ही छान आपली तयार झालेली आहे आणि दिसायला पण ते खूप मस्त दिसतात। तर अशा पद्धतीची इथं मी पूर्ण भजी अशी तळून घेतलेली आहे। इथे आपली वेगळ्या आकाराची अशी भजी रिंगवाली तयार झाली। तर ही रिंग तुम्हाला हॉटेलमध्ये गाड्यावर सुद्धा मिळणार नाही। तर अशी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।